तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही एवढे दिवस म्हणजे 2-3 दिवस झाले आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केली आणि तुम्ही खूप स्वीट कमेंट्स आणि खूप छान कमेंट्स आहेत. तर खूप 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 थँक्यू तुमच्या सगळ्यांना एवढं सपोर्ट करण्यासाठी. अरे बोला बोला. तर ऑनेस्टली सांगायचं झालं तर दीपक आणि प्रतिभाने आम्हाला व्लॉग करायला भाग पाडला आहे. भाग पाडला म्हणजे खरं तर फोर्स केला आहे आम्हाला की आम्ही व्लॉगिंग चालू करू. तर आम्ही व्लॉगिंग चालू केलं आहे. हा आमचा काइंड ऑफ फर्स्ट इंट्रोडक्शन व्हिडिओ और फर्स्ट व्लॉग पण म्हणू शकता, जे की आम्ही स्वतःहून बनवत आहे. स्वतःहून बनवत म्हणजे कारण की पहिले 3 ब्लॉग तुम्ही बघितले असेल, त्याच्यामध्ये प्रतिभा आणि दीपक त्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे ते खूप म्हणजे नॅचरली झाले आमचे. तर आम्ही हा ब्लॉग असा शूट करतोय, थोडंसं इंट्रोडक्शन टाईप. आणि तुम्ही खरंच खूप छान कमेंट्स करत आहे. म्हणजे आम्ही सगळे कमेंट्स वाचले आहे आणि एक कमेंट तर खूपच म्हणजे छान होती, म्हणजे स्वीट होती की कमेंट अशी होती, एक मिनिट मी वाचूनच दाखवतो. तुम्ही सगळे म्हणजे खूप छान कमेंट्स करत आहे आणि आम्हाला खरं ते खूपच आवडतंय की लाईक आम्ही नवीन आहे ह्या फील्डमध्ये, तरी तुम्ही लोक खूप सपोर्ट करत आहे आम्हाला. तर कमेंट आहे, दीपक आणि प्रतिभा गेल्यावर तुम्हाला कसं सुनं वाटतंय, तसंच तुमचे व्लॉग नाही आले तर या सबस्क्रायबरला वाटेल, त्यामुळं व्लॉग बनवत राहा फ्रॉम पिंपरी चिंचवड. तर ही कमेंट काल 2 दिवस आधी आली होती. तर मला खूपच म्हणजे असं एक्साइट म्हणजे वेगळंच वाटलं की भाई असं म्हणजे एकदम खरं काय सांगू नाही शब्दामध्ये. तर खूप धन्यवाद, खूप असंच कमेंट करत जा. खूप भारी वाटतं असं कमेंट वाचून आणि आम्हाला प्रोत्साहन भेटतं की व्लॉगिंग करू. म्हणजे 2 दिवस झाले की असं डाऊन वाटत होतं की काय करू. पण आता असं झालं की चला करू, आपण व्लॉग चालू करूया. आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे होत आहे, तर असंच सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि म्हणजे एक इंट्रोडक्शन ब्लॉगच आहे. तर म्हणायला गेलं तर आम्ही या फील्डमधले नाही आहे. ह्यांचा बिझनेस आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर काही दिवसानंतर आता माझा जॉब स्टार्ट होणार आहे, हे बिझनेसमध्ये बिझी असणार आहे. तर एवढं कंटिन्यू ब्लॉग टाकता नाही येणार आहे आम्हाला. आम्ही असं डिसाईड केलं की व्लॉग मिनिमम वीकली कमीत कमी मिनिमम 2 व्लॉग तरी आम्ही करणार आहे. त्याच्यावरून जास्त झाले तर जास्तही करणार आहे. ट्राय करू, ॲटलीस्ट मिनिमम 2 तरी आम्ही एक वीकमध्ये टाकायला तेवढं करूया. पण तरी सुद्धा जेव्हा आम्हाला टाइम भेटेल, आम्ही जेव्हा बाहेर जाऊ, काही इंटरेस्टिंग करू, तर ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि मोस्टली आमच्या चॅनलवर आम्ही ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स, डेली ब्लॉग्स, चॅलेंजेस आणि फनी कंटेंट टाकणार आहे. हे प्रयत्न करू आम्ही सगळं. तर तुम्हीही अजून काही सुचवू शकता की आम्ही अजून काय करू शकतो, कमेंट्स मध्ये नक्की सांगा. खाली कमेंट्स करा. तर आता आम्ही बँगलोरमध्ये राहतोय, तर इथली काय लाईफस्टाईल आहे, इथले काही जागा, प्लेसेस आम्ही जे व्हिजिट करणार आहे, तर ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया आमच्या ब्लॉगमध्ये. तर स्टे ट्यून्ड आणि चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. तर इथून पुढे आम्ही ब्लॉग गाडीमध्ये रस्त्यावर जाताना शूट करतोय. तर बघूया, चला. लिफ्ट आली आहे आणि आम्ही जातोय. एवढं ऑडिओ गोइंग डाऊन. तर गाईज आम्ही चाललोय आहे लक्ष्मीच्या डेंटल चेकअपसाठी. नाही ॲक्च्युली काय आहे, तिचे दात सरळ करायची आहे. सॉरी असं रागाने नको बघू, मी सांगतो. चांगले सलल आहे तिचे दात, सलल है ना. जोक सापाट माझ्या अक्कल दाढची ट्रीटमेंट करायला चाललोय आम्ही. चलो, सीट बेल्ट्स ऑन, लेट्स गो गाईज. फोन पडला तर बघू ना, ट्राय करू ना. असं गाडी चालवताना आम्ही एक सेटअप लावलाय. मला वाटतंय पडणार आहे फोन, पण पडला तर खूपच मजा येईल मला. तर का बरं लक्ष्मी, मज्जा का? तुला म्हणते नको तिकडे. अरे पण चांगलं येते ना इथून असं थोडंसं. इट्स लुकिंग गुड ना. बघ, हा बघ, इकडून एक त्या फोनमुळं तू ज्या स्पीडने चाललाय ना, ते सायकलवाला पण पुढं जातो. ठीक आहे ना, बंद करणार आता थोडी ना कंटिन्यू शूट करणार इथं लक्ष्मी. व्हॉट डू यू थिंक?
जान मेरी जा रही सनम. Copyright येईल. हो येस, गाणे लावले तर कॉपीराईट येईन आणि फोन पडणार आहे. कधी पडतोय बघायचा. Very nice. ते तर मी धरते. नाही असं करते ना शुडक. हे खूप भारी वाटले मला लक्ष्मी पण. बघ ना, हे बघ, हे पकडायचं इथं खाली. सोड. दिस इज 2 in 1. 2 in 1. We both आपलं- are coming in this video. Yes, we are. म्हणजे ते You give. तू पुढं लक्ष दे. माझं लक्ष आहे ऑलरेडी. पण हे जे सेटअप म्हणजे जे पॉवर बँक आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये मॅक्सेफ आहे. त्याला काय आहे? मॅक्सेफ चार्जिंगचं. ऊन येते ना डोळ्यावरती. Oh my god, एवढी काळजी. व्लॉग मध्ये दाखवायला लागते. आता असं म्हणायचं, जोक्स अपार्ट, मी काळजीच करतो. थांब जरा कॅमेरा बंद होते. अरे लक्ष्मी, आता कॅमेरा बंद होत नसतो, थोडासा असा वरती पकड थोडासा. घरातून निघून 5 मिनिटं पण झाले नव्हते आम्हाला आणि या माणसाचं काम चालू झालंय. अरे काय नाही लक्ष्मी, कोटेशन बनवतोय. 2 मिनिटाचं काम आहे. 3 केलं आणि 2 म्हणतोय. माझी अपॉइंटमेंट आहे इथं 5 अरे, मिनिटात. किती- इथं इथं जवळच आहे तुझ्या अपॉइंटमेंट. किती लांब आहे इथून? थांब ना 2 मिनिटं. These are the cons of marrying a businessman. आलोय आम्ही टायमिंग मध्ये 5 वाजता. लक्ष्मीच्या चेकअप साठी बघूया काय करायचं तिथं. बोलता आलं तर तिथं आम्ही शूट घेऊ, नाही तर डायरेक्ट कट. इकडे 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 बघा, व्लॉगिंग मध्ये आम्ही फार भंगलोय आम्ही. आम्हाला कळत नाहीये की कुठं जायचं आणि कुठं नाही. अरे बंद काय वाटतंय? चालू आहे, बंद वाटतंय काय माहिती. बंदच वाटते मला तर. कन्नडा नाही आता. बोला मॅडम. पण 5 वाजताची अपॉइंटमेंट होती. थांब मी कॉल करतो आता. A few moments later. Because what happens, see, you're not worried, I know, but the problem is food will get stuck here, no? Cavity will start here, 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 like that, between these two. Okay. Because a lot of tight contacts here. So it's not for you look good or you look bad. Kind of, it's not a big smile, not for that, but for maintaining teeth for long time. So that is the reason I asked you. This one usually cavity because it is very difficult to brush. Floss also doesn't go between these two. Okay. So तर काय केलं लक्ष्मी तुझं? सर डेंटलचं अपॉइंटमेंट कंप्लीट झाली आहे. आणि काय केलं तुझं लक्ष्मी? तिने ड्रिलिंग केली. ड्रिलिंग तर नाही. हा ड्रिलिंग तर केली आहे, पण मी सांगू का काय केलंय? लक्ष्मीच्या दाताचा माप घेतलं. माप घेतलंय कारण की तिच्या दातामध्ये इथं मध्ये थोडासा गॅप आहे, तर तो गॅप फिल करायला एक कॅप बसवायची. तर त्याचं माप घेतलेलं आहे. माप घेतलंय. दाढमुळे ती दुसरी दाढाला त्रास देते. हो तेच झालं ना, माप घेतली तुझी ना. तर मग आता काय प्लॅन करायचं लक्ष्मी? टेल मी. इट्स माय टी टाइम. इट्स युअर टी टाइम. तर मग आपण चहा प्यायला जाऊ कुठेतरी. चहा पिऊन मग चहा पिऊन झाल्यावरती व्लॉग एंड करू आणि मग नंतर बघूया. चालते चला. आम्ही आता हा म्हणतात हा 6चा टायमिंग जो असतो तो गोल्डन आर असतो. याच्यामध्ये फेस पण बघा किती असं म्हणजे चष्मा घातला थोडासा चांगला दिसत नाही. म्हणजे ह्या टायमिंगला 6च्या आसपास जर तो ऑरेंज स्काय असतो ना, त्यावेळेस जर फोटो काढले ना खूपच भारी फोटो येतात. तुम्ही बघू शकता व्हिडिओ पण असा खूप चांगला येत असेल जेव्हा सन असा 6 वाजता पडतो तेव्हा. मला आहे आयडिया, मी आधी खूप फोटोज वगैरे खूप काढायचो
एस्पेशली कॉलेज टाईममध्ये कॉलेज टाईममध्ये 6 वाजता कोणतं कॉलेज उघडं असायचं? अरे म्हणजे मी कॉलेजला जेव्हा होतो तेव्हा असं म्हणतोय. कॉलेज टाईम म्हणजे कॉलेजचा टाईम नाही, जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा. क्यों करूं मैं तुमसे प्यार. व्लॉगिंग चालू केल्यापासून माझ्या डोक्यात एकच प्रश्न फक्त येतो की माझ्या मोबाईलचं आहे स्टोरेज 256 GB आणि एक ब्लॉग शूट करायला मला तरी आता म्हणजे खूप जास्त डाटा लागतोय. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला लागणार आहे मला. हो, नवीन फोन. लक्ष्मी मला नवीन फोन देते, तिला जॉब पण लागलाय. ये गाईज, आय वॉन्ट 100 लाईक्स. सॉरी 100 लाईक्स नको, मी खाली कमेंट करतो की लक्ष्मीने मला आयफोन गिफ्ट केला पाहिजे का. त्या कमेंटला जर सुदर्शनने मला गिफ्ट केला पाहिजे. मी हा CA आपण झालीये. 2 कमेंट टाकू. मी CA एक मिनिट आपण एक सेकंड CA झालीये, तू मला फोन गिफ्ट केला पाहिजे. अरे ऐक ना, आपण ना काय करू, खाली कमेंट टाकू की आयफोन टू सुदर्शन आणि आयफोन टू लक्ष्मी. ज्या कमेंटला जास्त लाईक येईन, जास्त लाईकिंग म्हणजे किती आपण ठेवू, व्लॉग टाकल्यानंतर 3 दिवसाचा ड्युरेशन ठेवू आपण. त्या टाईममध्ये ज्या कमेंटला जास्त लाईक येईन त्याच्यावरून आपण डिसाईड करू की कोण कोणाला आयफोन गिफ्ट करत. ओके गाईज. आम्ही पोहोचलो आहे कृष्णा लीला ग्रँड व्हेज हॉटेल. तिकडे पकडतो, तिकडे चल, तिकडे मागत. एक्सक्यूज मी. हां पलीकडे. काय लाईन वॉटर लेट्स स्टार्ट. चाय पे चर्चा. आवाज येईन का नाही काय माहिती. नाही ना, किती दिवसानंतर आम्ही असं चहा प्यायला आलो. बाहेर. वर्षानं. ए, काय? असं आहे का? येऊन बघ ना. मला माहिती आहे तुला तेच. माहिती तरी पण आता ब्लॉग मध्ये सांगायला लागेल ना. येऊन तसंच आहे का, कसं आहे. तसंच आहे. कसा कसा होता? कसा कसा होता. चांगला. तर हे असे हॉटेल्स भरपूर आहेत बँगलोरमध्ये. उडीपी म्हणतात, उडीपी कन्सेप्ट म्हणतात त्याला. उडुपी इज अ प्लेस इन मँगलोर. तिथं म्हणजे नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, चाट, ज्युसेस, चाय सगळं भेटतं. म्हणजे प्रॉपर मील पण भेटतं इकडं. म्हणजे ऑल इन वन असं आहे. पण टेस्ट पण छान आहे तशी त्यांची. म्हणजे तुम्ही कधी बँगलोरला विजिट केलं तर आपल्यासारखं जर जेवायचं असेल तुम्हाला तर उडुपी हॉटेल शोधा तुम्ही. म्हणजे हायजीन पण असतं हो, आणि टेस्ट पण छान. ओपन किचन असतं मोस्टली. ओपन किचन असल्यामुळे क्लिनलीनेस कसं आहे ते कळतं. चला आम्ही चहा संपवतो आणि हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. तर तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बोला. चलो गाईज. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही अजून काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो किंवा कसं चालू आहे आमचं ब्लॉगिंग ते पण आम्हाला एक सजेशन. सजेशन द्या आम्हाला. चलो बाय. चलो बाय.